राज्यात आता देवेंद्र पर्वाला सुरुवात झालेली आहे। एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे। विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यानं आता आझाद मैदानात जंगी शपथविधी सोहळा हा संपन्न झालेला आहे। महायुतीतील 3 घटक पक्षांमध्ये खातेवाटप आणि मंत्र्यांची संख्या यावरून एकमत होऊ शकलं नाही। परिणामी पहिल्या टप्प्यात फक्त मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडलेला आहे। देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर अजित पवारांनी 6व्यांदा आणि एकनाथ शिंदेंनी देखील पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। बघा, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची त्यांनी शपथ घेतली, त्यानंतर एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री, यापूर्वी ते मुख्यमंत्री होते, त्यांनी पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। तर अजित पवारांनी 6व्यांदा म्हणजे त्यांची 6वी वेळ होती दादांची की उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची। आता मुख्यमंत्री म्हणून दादांचं जे स्वप्न आहे ते आता पूर्ण उतरलं नाही, सत्यामध्ये पूर्ण झालं नाही, मात्र 6व्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी आज शपथ घेतली। त्यामुळे राज्यात आता देवेंद्र पर्वाला सुरुवात झालेली आहे। विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर आझाद मैदानात महायुतीचा हा जंगी शपथविधी सोहळा संपन्न झालेला आहे। महायुतीतील 3 घटक पक्षांमध्ये खातेवाटप आणि मंत्र्यांची संख्या यावरून एकमत होऊ शकलं नाही। त्यामध्ये गृह खाता कळीचा मुद्दा होता आणि परिणामी पहिल्या टप्प्यात फक्त मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी संपन्न झालेला आहे। मंत्रालयामध्ये आता आपण दृश्य बघतोय की पाट्या बदलल्या जात आहेत। आता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची पाठी लागेल, उपमुख्यमंत्री म्हणून आता एकनाथ शिंदेंची पाठी लागेल। अजित पवारांची पाठी होतीच असं आपण म्हणू शकतो, मात्र 2 पाट्या आता नव्याने लागतील, ते म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस। बघा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आता सह्याद्री अतिथीगृहावर आलेले आहेत। आता अमित शहांबरोबर महायुतीच्या नेत्यांची काही बैठक देखील होऊ शकते, काही खलबत होऊ शकतात। मुख्यमंत्री बहुतांशी मंत्रिमंडळाचं वाटप, खात्यांचं वाटप हा मुद्दा असू शकतो। सह्याद्री अतिथीगृहावर केंद्रीय गृहमंत्री भाजपचे चाणक्य अमित शहा दाखल झालेले आहेत। त्याची आपण दृश्य बघतो, त्यांचा ताफा तिथं आलेला आहे। शपथविधी पार पडल्यानंतर आता सह्याद्री अतिथीगृहावर भाजपचे नेते अमित शहांशी चर्चा करतील। आता इतर मंत्र्यांचा शपथविधी कधी होणार, कुठल्या पक्षाच्या वाटेला किती खाती जाणार, गृह खात्याचं काय होणार, इतर जी महत्त्वाची खाती आहेत नगरविकास, महसूल, याचा निर्णय देखील आता अमित शहांच्या उपस्थितीत होऊ शकतो। सह्याद्री अतिथीगृहावर सगळा अमित शहांचा ताफा आलेला आहे। भाजपचे नेते, महायुतीचे नेते आता अमित शहांची भेट घेतील। फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले आहेत। शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर आता हा सगळा अमित शहांचा ताफा सह्याद्री अतिथीगृहावर आलेला आहे आणि त्या महायुतीच्या नेत्यांसोबत अमित शहांची एक बैठक देखील होईल, संवाद साधला जाईल। यामध्ये आता गृह खातं आणि इतर खात्यांसंदर्भात निर्णय होऊ शकतो। बघा, मंत्रालयातील देखील आपण दृश्य बघतोय, आकर्षकाची सजावट पाहायला मिळते, स्वागत पाहायला मिळते। भव्य असा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर पार पडल्यानंतर आपण बघतोय आता अनेक ठिकाणी जल्लोष सुरू आहे राज्यामध्ये। ठिकठिकाणी भाजपचे कार्यकर्ते असतील किंवा घटक पक्ष, इतर अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा शिवसेना, ठिकठिकाणी कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त होतोय। शिंदेंचा मुख्यमंत्री नावाचा बोर्ड देखील काढलेला आहे। आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा नवीन बोर्ड आता लावला गेलेला आहे। उपमुख्यमंत्री फडणवीस हा जुना बोर्ड होता, तो देखील काढलेला आहे। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या नावाचा बोर्ड लावलेला आहे। राज्यात आता देवेंद्र पर्वाला सुरुवात झालेली आहे। मात्र आता मंत्रालयामध्ये हालचालींना देखील वेग आलेला आहे। शासन स्तरावर, प्रशासकीय स्तरावर आता काही हालचाली झालेल्या आहेत, नवीन बोर्ड लावण्यात आलेले आहेत। मुख्य शपथविधी सोहळा तर पार पडलेला आहे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचा। आता इतर मंत्र्यांचं काय, तो शपथविधी कधी पार पडतोय ते पाहणं आता महत्त्वाचं आहे।
या शपथविधी सोहळ्याचं वैशिष्ट्य बघा, अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र अशी नवीन पाटी देखील लागलेली आहे. आपण बघितलं की खरं तर अजित पवारांचे अनेक समर्थक राज्यभरातून या सोहळ्यासाठी उपस्थित होते. अजित पवारांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी गुलाबी रंगाचं जॅकेट शपथविधीसाठी परिधान केलेलं होतं. विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर आज आझाद मैदानात हा जंगी शपथविधी सोहळा काही वेळापूर्वी संपन्न झालेला आहे. महायुतीतील 3 घटक पक्षांमध्ये म्हणजे शिवसेना, अजित पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये खातेवाटप आणि मंत्र्यांची संख्या यावर एकमत होऊ शकलं नव्हतं. गृह खातं कळीचा मुद्दा होता, शिंदेची नाराजी होती, त्यामुळे परिणामी फक्त पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्री आणि 2 महायुती सरकारचा शपथविधी पार पडलेला आहे आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतलेली आहे. आपण जर बघितलं तर मंत्रालयातील 6व्या मजल्यावरती अजित पवार यांचं कार्यालय आहे. या कार्यालयाला सध्या फुलांचं तोरण जे आहे ते लावण्यात आलेलं आहे आणि बोर्ड जो आहे तोही लावण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतं. मोठी तयारी जी आहे ती या ठिकाणी झाल्याची आपल्याला दिसतीये. त्यामुळे काही वेळामध्ये अजित पवार जे आहेत ते शपथविधीनंतर कार्यालयामध्ये दाखल होणार आहेत आणि मंत्रालयामध्ये सध्या लगबग सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचबरोबर मुख्यमंत्री कार्यालयामध्येही देवेंद्र फडणवीस आज येणार असून या तिघांची एक कॅबिनेट बैठक जी आहे ती होणार आहे आणि त्यानंतर ते माध्यमांशी बोलणार आहेत. कॅमेरामन किरण काजळेसह सागर साम TV मुंबई.